चला, लाडक्या बहिणींनो महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आज 15 ऑगस्ट, आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सरकार वितरित करेल किंवा त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट तरी मिळेल अशी माहिती असतानाही आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पैशाचं वितरण झालेलं नाहीये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचे हप्ते अत्यंत महत्त्वाचे अपडेट 1500 रुपये की 3000 अनेक महिलांचे त्या ठिकाणी कॉल आहेत की सर पैसे कधीपर्यंत जमा होतील, किती पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत। ताईंनो, आज किंवा काल सरकारने पैसे तुम्हाला देणं अपेक्षित होतं, परंतु ठीक आहे, पैसे नाही मिळाले तर एखादी सरकारने जसं तुम्हाला मागच्या रक्षाबंधनाला एकंदरीत 3000 दिले होतं, तसं यावेळेस सुद्धा तुम्हाला 3000 तुमच्या खात्यात येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे। आपण बघूया, त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडत नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, 1500 की 3000 खात्यात पैसे कधी जमा होणार आहेत, अनेक महिलांचे कॉल आहेत आणि त्याच्यासोबत अनेक महिलांचे हे पण कॉल आहेत की माझं बीए झालंय, माझं बीकॉम झालंय, माझं बीएससी झालंय, सर मला अंगणवाडी परिक्षकाचा फॉर्म भरायचा आहे, तर त्यासाठी मला काय करावं लागणार आहे, तर बॅच जॉईन करायला काय करणार, तर सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, सगळे मिळतील। ठीक आहे, चला बघूया आपण। तर पहिले तुमचं लाडक्या बहिणीचं बघूया, नंतर अंगणवाडी परिक्षक जे आहे तर या पदासाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांना फॉर्म भरण्यासंदर्भात किंवा त्यांची जाहिरात कधी येणार आहे या संदर्भात सुद्धा सगळी माहिती तुम्हाला दिली जाणार। बघा, जुलै महिन्याचा हप्ता एका दृश्यपट जर पाहिलं असेल तर योजना तुमचा हप्ता जुलै महिना किती येणार आहे, मूळ रक्कम तुमची 1500 रुपये आहे। मग अजून सरकारने पैसे वाटप नाही केले याचा अर्थ तुम्हाला एकंदरीत रक्षाबंधन या सणानिमित्त सरकार 3000 रुपये देण्याच्या तयारीमध्ये आहे। पुढील संभाव्य वेळ आहे पुढील 8 दिवसामध्ये, पुढील 8 दिवसात तुमच्या खात्यात पैशाचं वितरण केलं जाणार आहे। महिला आणि बालविकास मंत्रालयाची अधिकृत घोषणा अद्याप बाकी असली तरी खात्रीलायक सूत्राकडून ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आलेली आहे। बघूया, राज्यातील किती महिलांना लाभ मिळणार आहे, एकंदरीत हा जो जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा किती महिलांना मिळणार आहे, तर टोटल पाहिले असेल तर 1,66,00,000 या पात्र लाभार्थी महिला आहेत, ज्या महिलांना मागचे हप्ते मिळालेत आणि आता हा जुलै आणि ऑगस्टचा हा सुद्धा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। हा जुलै महिन्याचा हप्ता फक्त राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। पात्र लाभार्थी म्हणजे किती महिला आहेत, 1,66,00,000 महिला, ज्या महिलांची नोंदणी ही यशस्वी झालेली आहे आणि कागदपत्राची पडताळणी पूर्ण झाली आहे त्यांनाच हा त्या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। आता सद्यस्थिती जर पाहिली असेल आणि हप्ता जमा होण्याची पूर्वीचा कल जर पाहिला असेल तर 12 ऑगस्ट, आज तिथी 12 ऑगस्ट, सांगितलं तुम्हाला की 12 ऑगस्ट आल्याच्या नंतर एक 13, 14 किंवा 15 ऑगस्ट दरम्यान सरकार तुम्हाला पैसे देईल। तर पैसे तुम्हाला ना त्या ठिकाणी आलेले 12 ऑगस्ट ना त्या ठिकाणी आज 15 ऑगस्ट, पूर्वीचा कल यापूर्वी महिलांच्या खात्यात साधारणपणे 15 तारखेपासून हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अगोदर, तसं यावेळेस सुद्धा की 15 तारखेपर्यंत तुम्हाला येणं अपेक्षित होतं, परंतु पैसे आले नाही, काळजी करू नका। आज 15 ऑगस्ट आहे, उद्या सुट्टीचा दिवस आहे 16 ऑगस्ट, म्हणजे साधारणतः तुमच्या खात्यात जे पैसे ते पुढील 8 दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे आणि पैसे 8 दिवसात आल्याच्या नंतर तुम्हाला जुलै महिन्याचे 1500 आणि रक्षाबंधन निमित्त ऑगस्ट महिन्याचे 1500 असे एकंदरीत 3000 रुपये तुमच्या खात्यात येण्याचे चान्सेस आहे। ऑगस्ट महिन्यात विविध सण समारंभ असल्याने येत्या 8 दिवसामध्ये 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचे पैसे लवकरात लवकर जमा होण्याची दाट शक्यता आहे। आता ही शक्यता तुमची 18 तारखेपर्यंत नाही तर थोडीशी अजून वाढू शकते, म्हणजे साधारणतः की 20 तारखेच्या नंतर तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात। ठीक आहे, दोन संभाव्य परिस्थिती दिलेत। नियमित प्रक्रिया आहे, तुमचे जे काही पैसे येत आहेत ते 1500 रुपये तुम्हाला मिळत आहेत, परंतु आता 1500 नाही तर तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत आणि ते सुद्धा एक 20 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होईल। उशीर झालाय तरी दुप्पट त्या ठिकाणी फायदा होणार आहे, म्हणजे एकंदरीत 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार। त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। सगळ्या लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ शेअर करा, काळजी करू नका, विलंब झालाय, उशीर झालाय, पण 1500 नाही तर थेट 3000 तुमच्या खात्यात येणार आहेत। आणि तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, ज्या लाडक्या बहिणी आहेत, महिला आहेत, त्याचं चांगलं शिक्षण झालंय, म्हणजे ग्रॅज्युएशन झालंय, बीए झालंय, बीकॉम झालंय किंवा त्या ठिकाणी बीकॉम झालेला आहे, एखादी महिला आहे जिचं बीए झालेलं आहे, एखादी महिला आहे जिचं बीएससी झालेलं आहे आणि एखादी महिला आहे जिचं बीकॉम झालेलं आहे, अशा ज्या कुठल्या महिला आहेत, काही महिलांचं इंजिनिअर झालेलं आहे, काही महिलांची इतर टेक्निकल डिग्री झालेली आहे, तर सगळ्या ज्यांची महिलांची पदवी आहे, सगळे ज्या महिला आहेत ज्यांची पदवी आहे आणि त्या गृहिणी आहेत, तर त्यामुळे तुम्ही घरी राहून सरकारी नोकरी मिळवू शकता। अंगणवाडी परिवेशिका नावाचं पद आहे, काय नाव आहे पदाचं नाव, अंगणवाडी अंगणवाडी पर्यवेक्षिका, हे जे पद आहे याला अंगणवाडी पर्यवेक्षिका अनेक जण म्हणतात।
अंगणवाडी सुपरवायझर हेच पद आहे आणि अंगणवाडी मुख्य सेविका हेच पद आहे। या पदाची सुरुवातीला जर पाहिलं असेल तर पगार आहे 35,200। किती आहे? 35,200 रुपये ते 1,12,400 रुपये एवढं या अंगणवाडी प्रवेशिका पदासाठी पगार आहे सुरुवातीला। मग या पदाची तुम्हाला तयारी करायची तर फक्त BA BCom किंवा BSc लागतं, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं किंवा तुम्ही त्या वर्षाच्या शेवट इयरला अभ्यास करत असावे, तुम्ही फॉर्म भरू शकता। फॉर्म अजून सुरू झाले नाही पण सध्याच्याला तुमची आपण बॅच सुरू केलेली आहे। त्या बॅचची फीस 990 रुपये आहे। 15 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट पर्यंत फीस एवढीच राहणार आहे, 990 रुपये। 15 ऑगस्ट ते 28 ऑगस्टच्या अगोदर लवकर बॅच जॉईन करून घ्या, नंतर तुमची 2000 फीस केली जाणार आहे। बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्हाला हा नंबर दिला, या नंबरला संपर्क करा 95 52 62 95 63 हा जो नंबर दिलाय, ठीक आहे 95 63 या नंबरला त्या ठिकाणी काय करू शकता तुम्ही संपर्क करा 95 52 62 95 63। गोविंद नवल सर नावाने किंवा श्री अकॅडमी नावावर सेव्ह करा। व्हॉट्सअपला सर मला अंगणवाडी प्रवेशिका बॅच जॉईन करायची असं टाईप करा, तुम्हाला आपल्या ॲपची लिंक पाठवली जाईल, तिथून तुम्ही बॅच जॉईन करून घ्या। हा नंबर आहे, ठीक आहे। हा आणि तुमची बॅच लाईव्ह स्वरूपात जी आहे तर ही सोमवारपासून सुरू होणार आहे, त्याच्यामुळे ज्या महिलांनी अगोदर घेतली असेल, चांगली ज्यांनी घेतली असेल ते लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या। या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा। घरी राहत असाल तुम्ही तर घरी राहून मोबाईलवर पाहून तुम्ही त्या ठिकाणी सरकारी अधिकारी होऊ शकतात। 35,200 ते 1,12,400 एवढं वेतन आहे अंगणवाडी प्रवेशिका या पदासाठी। लागल्यास तुम्हाला 35,200 प्लस त्या ठिकाणी पगार मिळतो। ओके, आता फॉर्म भरायला सुरुवात झाली नाही याची। अंगणवाडी प्रवेशिका जे आहे तर सध्याच्याला तुमचे एनी ग्रॅज्युएशनची जाहिरात आलेली नाहीये, एक पुढच्या महिन्यात जाहिरात येणार आहे। सध्या जी जाहिरात आलेली आहे तर ती ज्या अंगणवाडी सेविकाला 10 वर्ष झालेत त्यांच्यासाठी जाहिरात आली। एनी ग्रॅज्युएशन ज्या महिला आहेत त्यांना पुढील महिन्यात जाहिरात येणार आहे। जाहिरात आल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ मिळत नाहीये, त्यामुळे आजच आपली बॅच जॉईन करून घ्या आणि या नंबरला संपर्क करा 95 52 62 95 63। गोविंद नवल सर किंवा त्या ठिकाणी काय श्री अकॅडमी नावाने हा नंबर सेव्ह करून द्या, श्री अकॅडमी किंवा गोविंद नवल सर, ठीक आहे। थांबतोय आणि सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करा। अनेक महिला आहेत चांगले शिक्षण झाले पण संधी न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी गावाकडे असतात किंवा शहरात असतात, गृहिणी म्हणून काम करतायत, तर त्या महिलांना आता सुवर्ण संधी आलेली आहे। ऑनलाईन मोबाईलवरती तुम्हाला सगळं त्या ठिकाणी एज्युकेशन दिलं जाणार आहे, नोट्स सुद्धा दिले जाणार आहेत, प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाणार आहे। फक्त तुमचं काम आहे ते करायचं। ओके, ठीक आहे। थांबतो आणि हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करून द्या। हो, हा नंबर आहे 9552629563। ओके, गोविंद नवल सर किंवा श्री अकॅडमी शो करा, व्हॉट्सअपला हाय करा, सर अंगणवाडी प्रवेशिका मला बॅच जॉईन करा असं पाठवा। फीस किती आहे तर 28 ऑगस्ट पर्यंत 990 रुपये फीस आहे। ओके, थांबतो।